आणखी एक महत्त्वाची बातमी आहे ती आपण पाहूयात। सैफ अली खान वरची शस्त्रक्रिया पूर्ण झालेली आहे। आरोपीचे घरातील फिंगरप्रिंट जे आहेत ते घेण्यात आलेले आहेत फॉरेन्सिक टीम कडून सैफवरील चाकू हल्ल्याच्या घटनेचा आता तपास सुरू आहे। आरोपीचे घरामधले फिंगरप्रिंट घेण्यात आलेले आहेत। फॉरेन्सिकची टीम जी आहे ती आता सध्या सैफच्या घरी पोहोचलेली आहे आणि त्यांनी सैफवर चाकू हल्ला झाल्यानंतर तिथे आरोपीचे जे फिंगरप्रिंट्स आहेत ते घेतलेले आहेत। नहीं, हम बता नहीं सकते, प्लीज सॉरी सर। आप लिफ्ट के अंदर से फिंगरप्रिंट आम्ही सांगू शकत। आमचे सिनियर आता वरते ते खाली येतील तेव्हा त्यांच्याशी बोला। हमारे सिनियर आम्ही नाही सांगू शकत, प्लीज सोडा आम्हाला। याच्यामध्ये अभिनेता सैफ अली खान हे इंजर झालेले आहेत। त्यांचं लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहे आणि विविध तपास पथके नेमून आरोपीला अटक करण्याचं काम सुरू आहे। सध्या तपास सुरू आहे। आम्ही अजून कुठल्याही कन्क्लुजनवर आलेलो नाही। जसं आम्ही कुठल्या कन्क्लुजनवर येऊ आम्ही तुम्हाला कळवू। तर सैफवरील हल्ला हा पूर्वनियोजित कटाचा भाग असू शकतो असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलेलं आहे। धार्मिक कट्टरतावाद्यांकडून हल्ला झालाय का हे देखील तपासायला हवं असं आव्हाडांनी म्हटलंय। सैफ यांना मुलाचे नाव तैमूर ठेवल्यावरून टार्गेट करण्यात आलेलं आहे, तर सैफवर जीवे मारण्याच्या हेतूनच वार केल्याचं दिसतं असं आव्हाडांनी म्हटलंय। तर जितेंद्र आव्हाड यांनी यासाठी ट्विट केलंय, आपण पाहूया। सैफ अली खान यांच्यावर झालेला हल्ला हा पूर्वनियोजित कटाचा भाग असू शकतो। गेली अनेक वर्ष सैफ अली खान यांना त्यांच्या मुलाचं नाव तैमूर ठेवल्यावरून टार्गेट केलं जात होतं। धार्मिक कट्टरतावाद्यांकडून हा हल्ला करण्यात आलेला आहे का किंवा कसं या दिशेनं तपास होणं देखील आवश्यक आहे। हल्लेखोराची वार करण्याची पद्धत बघता हा जीवे मारण्याच्या हेतूने करण्यात आल्याचं प्रथम दर्शनी दिसून येत आहे। तर मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसर व्हीव्हीआयपींसाठी अनसेफ आहे। सलमान खान, सिद्दीकी यांच्यानंतर आता सैफ अली खान याला टार्गेट करण्यात आले। मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसर हा व्हीआयपींसाठी अनसेफ असल्याची भावना आहे। पूजा भट्टनं देखील या संदर्भामध्ये ट्विट करत या सगळ्या परिसरामध्ये सुरक्षा वाढवण्याची मागणी केली आहे। सलमान खानच्या घरावर गोळीबार झाला होता, बाबा सिद्दीकींची गोळ्या झाडून हत्या झाली आणि आता सैफ अली खानवर चाकूने हल्ला करण्यात आला। हे पण सामान्य लोक तरी कुठे सुरक्षित आहे? बीडमध्ये केजमध्ये मस्साजोगच्या सरपंचाची हत्या झालीच ना। पोलीस जेलमध्ये एक सूर्यवंशी नामक परभणीच्या तरुणाला मारलंच ना। मग कायद्याचा धाक, कायद्याची सुरक्षितता किंवा राज्य सरकारचं कुठंतरी स्वतःचं कर्तव्य हे कुठंच दिसत नाहीये। पण खरं तर न्यायालयीन चौकशीचे काल शासन निर्णय काढलेले आहेत दोन्ही घटनांचे कुठेतरी उशिरा सगळे होते। ते पण आता 35-40 दिवस झालेले आहे। आताशी कुठं जन आक्रोश मोठ्या प्रमाणावर निर्माण झाल्यानंतर आताशी कुठे काही गोष्टी जसं वाल्मिक कराडवर मोका लावायचा, त्याच्यानंतर त्यांना 302 मध्ये घ्यायचं त्याला, हे आत्ता कुठं हळूहळू या सगळ्या गोष्टी होत आहेत। याच मागण्या जर आधीच मंजूर झाल्या असत्या तर मला असं वाटतं एवढा जन आक्रोश आता या महाराष्ट्रात झाला नसता। थँक्यू। तर कायद्याचा धाक राहिलेला नाही असं